स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे जनरल नॉलेजचे प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, स्त्री शिक्षणाचा पाया घालणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? ऑप्शन क्रमांक 1 3 जानेवारी 1831, 2 1 जानेवारी 1831, 3 2 जानेवारी 1831, 4 5 जानेवारी 1831. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 3 जानेवारी 1831. स्त्री शिक्षणाचा पाया घालणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. प्रश्न क्रमांक 2, अहिल्याश्रम या संस्थेची स्थापना कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक 1 नाना शंकर सेठ, 2 दादाभाई नौरोजी, 3 महर्षी वीरा शिंदे, 4 पंडिता रमाबाई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 महर्षी वीरा शिंदे. अहिल्याश्रम या संस्थेची स्थापना महर्षी वीरा शिंदे यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 3, 9 ऑगस्ट 1942 मध्ये कोणत्या महिलेने ऑगस्ट मैदानावर तिरंगा फडकवला? ऑप्शन क्रमांक 1 सुचिता कृपलानी, 2 अरुणा असफअली, 3 उषा मेहता, 4 पंडिता रमाबाई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अरुणा असफअली. 9 ऑगस्ट 1942 मध्ये ऑगस्ट मैदानावर अरुणा असफअली यांनी तिरंगा फडकवला. प्रश्न क्रमांक 4, देशात सर्वात जास्त महानगरपालिका असणारे राज्य कोणते? ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र, 2 उत्तर प्रदेश, 3 बिहार, 4 कर्नाटक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र. देशात सर्वात जास्त महानगरपालिका असणारे राज्य आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 5, सध्या महाराष्ट्रामध्ये किती महानगरपालिका आहेत? ऑप्शन क्रमांक 1 26, 2 27, 3 28, 4 29. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 29. सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण 29 महानगरपालिका आहेत. प्रश्न क्रमांक 6, भारतात सध्या एकूण किती उच्च न्यायालय आहेत? ऑप्शन क्रमांक 1 25, 2 27, 3 28, 4 29. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 25. सध्या भारतामध्ये एकूण 25 उच्च न्यायालय आहेत. प्रश्न क्रमांक 7, शेवटचे नवीन उच्च न्यायालय खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 मद्रास उच्च न्यायालय, 2 आंध्र प्रदेश उच्च न्यायालय, 3 मुंबई उच्च न्यायालय, 4 कोलकाता उच्च न्यायालय. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश उच्च न्यायालय. शेवटचे म्हणजे नवीन उच्च न्यायालय हे आंध्र प्रदेश उच्च न्यायालय हे आहे. प्रश्न क्रमांक 8, भारतातील पहिले उच्च न्यायालय खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 मद्रास उच्च न्यायालय, 2 आंध्र प्रदेश उच्च न्यायालय, 3 मुंबई उच्च न्यायालय, 4 कोलकाता उच्च न्यायालय. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कोलकाता उच्च न्यायालय. भारतातील पहिले उच्च न्यायालय हे कोलकाता उच्च न्यायालय हे आहे. प्रश्न क्रमांक 9, न्यूमोनिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 यकृत, 2 फुफ्फुस, 3 त्वचा, 4 डोळे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 फुफ्फुस. न्यूमोनिया हा रोग फुफ्फुस या अवयवाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 10, गोदावरी नदी ही कोणत्या महासागराला जाऊन मिळते? ऑप्शन क्रमांक 1 हिंदी महासागर, 2 अरबी समुद्र, 3 बंगालचा उपसागर, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बंगालचा उपसागर. गोदावरी नदी ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. प्रश्न क्रमांक 11, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांची सीमा कोणत्या नदीमुळे विभागली आहे? ऑप्शन क्रमांक 1 वेनगंगा नदी, 2 गोदावरी नदी, 3 पेनगंगा नदी, 4 वर्धा नदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 वेनगंगा नदी. चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांची सीमा ही वेनगंगा या नदीमुळे विभागली आहे. प्रश्न क्रमांक 2, नंदादेवी पर्वतश्रेणी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान, 2 गुजरात, 3 केरळ, 4 उत्तराखंड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 उत्तराखंड. नंदादेवी पर्वतश्रेणी ही उत्तराखंड या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 13, पृथ्वीच्या पूर्व पश्चिम दिशेस असलेल्या काल्पनिक रेषेला काय म्हणतात?
ऑप्शन क्रमांक 1 विषुववृत्त, 2 रेखावृत्त, 3 अक्षवृत्त, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अक्षवृत्त. पृथ्वीच्या पूर्व पश्चिम दिशेस असलेल्या काल्पनिक रेषेला अक्षवृत्त असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 14 पृथ्वीच्या दक्षिण उत्तर दिशेस असणाऱ्या उभ्या काल्पनिक रेषेला काय म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 विषुववृत्त, 2 रेखावृत्त, 3 अक्षवृत्त, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रेखावृत्त. पृथ्वीच्या दक्षिण उत्तर दिशेस असणाऱ्या उभ्या काल्पनिक रेषेला रेखावृत्त असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 15 जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 नोव्हेंबर, 2 नोव्हेंबर, 3 नोव्हेंबर, 4 5 नोव्हेंबर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 5 नोव्हेंबर. जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस हा 5 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.